पुन्हा जे कठोर कारवाई इंग्रजांच्या काळामध्ये जी कलम राजद्रोहाची लोकमान्य टिळकपासून गांधीजींपासून सुभाषचंद्र बोस अनेक जे आमच्या देशासाठी ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी जे लढाया लढले त्यावेळेस इंग्रजांनी ही कलम आणली होती आणि इंग्रजांनी ही कलम देशद्रोहाची अनेक महान थोर महापुरुषांच्यावर दाखल केली आणि तोच कठोर कायद्याचा वापर करून आम्ही हनुमान चालीसा वाचत आहे। हनुमान चालीसा म्हणजे बजरंगबलीच्या माध्यमातून अनेक संकट हनुमान चालीसा वाचन केल्यानंतर मुक्त झालं पाहिजे या उद्देशानं आपण नेहमी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्यावर आलेले संकट साडेसाती आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अत्यंत शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता बेरोजगारी लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे परिस्थितीमध्ये हाहाकार बसलेला आहे आणि उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राची पूर्ण दशा झाली आहे दुर्दशा झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये हनुमान चालीसाचं वाचन करून त्यातून मुक्तता मिळाली पाहिजे या उद्देशाने आम्ही पाऊल उचललं होतं आणि त्याच्यावर आम्हाला देशद्रोहाचा गुन्हा आमच्यावर दाखल झाला। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून 14 दिवस जेलामध्ये ठेवलं आणि आज खऱ्या अर्थानं केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मी आभार व्यक्त करील आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी सन्मान करील की त्या कायद्यावर आज जे स्थगिती दिली आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांचा कायदा मोडून काढण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि लॉ मिनिस्टर किरण रिजिजूजी खऱ्या अर्थानं ज्या इंग्रजांनी केलेले सगळे कायदे मोडून काढण्याचं काम जर कोणी करत असेल तर मोदी सरकार करत आहे आणि हे खऱ्या अर्थानं आमच्या देशासाठी गर्व आहे की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचं पालन इंग्रजांनी दाखवलेल्या दिशाचं पालन जर हनुमान चालीसा वाचते त्यांच्यावर करत असेल तर ह्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे आणि आज सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला। सुप्रीम कोर्टाने या देशामध्ये एक चांगला दिलासा दिला त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा आदर करतो आणि मोदी सरकारचं सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो की इंग्रजांच्या काळामध्ये लागलेला कायदा त्यावर खऱ्या अर्थानं स्थगिती देऊन एक मोठा न्याय आमच्यासारख्या एक देशाच्या देशभक्ती आणि हनुमान चालीसा बजरंगबलीचं नाव रामाचं नाव जर महाराष्ट्रामध्ये आम्ही घेत आहे त्यावर उद्धव ठाकरे जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करताय या संदर्भात आम्ही ओम बिर्लाजी यांना सुद्धा भेटलेलो आहे आणि आताच 23 तारखेला खासदार नवनीत राणा यांचं त्या ठिकाणी बयान आहे तोंडी बयान आहे लेखी बयान आहे आणि त्यानंतर ज्या अधिकारी जो संजय पांडे मुंबई कमिशनर आहे त्या कमिशनरनी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्या कमिशनरला काहीतरी मोठ्या प्रमाणे प्रलोभन दिलं की भविष्यामध्ये त्याची कशा प्रकारे उन्नती होणार आहे कशा प्रकारे त्याला कुठल्या तरी पदाची लालूच दिली आणि त्याला पाहून त्यांनी एका महिला खासदाराला घरामध्ये पोलीस पाठवून 14 दिवस जेल कोठडीमध्ये ठेवणं 2 दिवस लॉकअपमध्ये ठेवणं आणि अशा प्रकारचे एक कृत्य जे केलेलं आहे त्या विरोधामध्ये पूर्णपैकी पार्लमेंटच्या माध्यमातून खासदार नवनीत राणा न्याय मागणार आहे आणि 23 तारखेला त्याची सुनावणी आहे। त्या संदर्भात संपूर्ण आपलं मत नवनीत राणा त्या ठिकाणी मांडतील आणि त्याचप्रमाणे आज महानगरपालिका मुंबई त्याच्या माध्यमातून ज्या नोटीस आमच्या फ्लॅटसाठी दिलेली आहे आणि त्या नोटीसच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी बिल्डिंग 2007 मध्ये बांधल्या गेली 2005 आणि 7 मध्ये बांधल्या गेली त्याच्यानंतर 7-8 वर्षानंतर आम्ही त्या ठिकाणी फ्लॅट घेतला आणि पूर्ण मुंबईमध्ये आमचा एकच फ्लॅट आहे। अनिल परबचे जर 10-15 फ्लॅट आहे संजय राऊतचे 10-15 फ्लॅट आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचार करून मुख्यमंत्र्यांच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या मुंबईमध्ये आहे पण आमच्याजवळ आमच्या मेहनतीचा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एकच फ्लॅट माझा मुंबईमध्ये आहे आणि तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेने 2005 मध्ये त्या बिल्डरला परमिशन दिली ओसी दिली त्या बिल्डरच्या पूर्ण प्लॅनला मंजुरात दिली त्यावेळेस सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर शिवसेनेचा होता
शिवसेनेची सत्ता होती आणि त्याच्या 5-6 वर्षानंतर तो फ्लॅट आम्ही विकत घेतला आणि आज 15 वर्षानंतर जर मुंबई महानगरपालिकेची नोटीस आम्हाला येत आहे फक्त उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून, त्या ठिकाणी आम्हाला नोटीस देऊन आमच्या फ्लॅटची मोजमाप होते. मी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही जेलामध्ये असताना आम्हाला नोटीस देणं, आमचं घर बंद असताना आमच्या घराला नोटीस चिपकवणं, म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर जर राज्याचा मुख्यमंत्री उतरत असेल आणि इतक्या खालच्या स्तरावर उतरून जर खऱ्या अर्थानं एका महिला खासदारांना आणि त्या विधिमंडळामध्ये जे मी आमदार आहे माझ्यासारख्या व्यक्तीला जर त्रास द्यायचं काम करत असेल तर एक लक्षात ठेवा, मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका आहे आणि खासदार नवनीत राणा आणि मी महानगरपालिकेमध्ये युद्ध पातळीवर उतरू आणि जी भ्रष्टाचाराची लंका मुंबई महानगरपालिका आहे उद्धव ठाकरेंची, त्यापासून मुक्त करण्यासाठी मुंबईकरांना आणि एक विकासाचं पाऊल, एक चांगल्या दिशा दाखवणारं पाऊल त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये पडलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करणार आहे. त्याचप्रमाणे लीलावतीमध्ये तुम्ही पाहिलं नवनीत राणांचा ज्या जेलामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलं की मला पूर्ण बॅक पेन होत आहे, मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, मला ॲडमिट करा. पण जेल प्रशासन हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये होतं आणि जेल प्रशासन जर मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये आहे, नवनीत राणाला ॲडमिट करायला तयार नाही आहे, तर बेल झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले लीलावतीमध्ये जाऊन ॲडमिट झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी एक्सरे केला, MRI केला, सर्व प्रकारच्या ब्लडच्या टेस्ट केल्या, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ECG केलं, सोनोग्राफी केलं आणि 3 दिवस त्यांनी पूर्ण आपल्या प्रकृतीची पूर्ण चाचणी करून त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी BMCची नोटीस नवनीत राणांनी MRI काढल्यानंतर त्या ठिकाणी BMC त्या लीलावती हॉस्पिटलला नोटीस देते. म्हणजे मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की तुमचे जे शिवसेनेचे काही जे माजी महापौर आहे, आमदार आहे किंवा आणखी काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहे, त्यांना काय बाळासाहेबांनी सांगितलं होतं काय की नवनीत राणाची जर तब्येत खराब झाली तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी करायला पाहिजे, आमदार रवी राणाची चौकशी करायला पाहिजे. अरे एवढे शिवसैनिक कोरोनामध्ये मरण पावले, अनेक शिवसैनिकांचे आज ऑपरेशन करायला त्यांना पैसे नसते, त्या लोकांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पाहिजे अशी भावना बाळासाहेबांची होती. पण त्या शिवसैनिकसुद्धा आज जे पाहत असेल की एकाही शिवसैनिकांच्या तब्येतीवर किंवा त्याच्या इलाजावर किंवा त्याला मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी कधी त्यांना पुढे पाठवलं नाही. पण नवनीत राणा ॲडमिट झाल्या तर त्यांच्या पूर्ण तब्येतीची काळजी, त्यांच्या पूर्ण तब्येतीची माहिती जर राज्याचा मुख्यमंत्री या आमदार आणि माजी महापौर आणि बाकीच्या माध्यमातून करत असेल तर मला असं वाटते महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. कारण की BMCची नोटीस जर लीलावतीला जाते, मला उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहे ते जरी इंग्रजांच्या कायद्यांचं पालन करत असेल, इंग्रजांच्या विचारावर चालून कुठेतरी आमच्यावर अत्याचार करत असेल, पण BMC हे हॉस्पिटल आहे. माझं घर पाडलं तर मला परवा नाही, तुम्ही देशाची कारवाई माझ्या घरावर करा, पण लीलावती जे आहे ते एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलवर जर तुम्ही BMCची नोटीस देताय ते कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही देताय? अरे महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तर 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री सहायता निधीचा पूर्ण फ्लोअरमध्ये काम चालत होतं, त्या ठिकाणी ऑफिस होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एक आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये महिन्याचे 20 ते 25 लाख रुपयाचे गरिबांचे ऑपरेशन करत होते. आज तुम्ही 2.5 वर्षापासून त्या मंत्रालयामध्ये पाय ठेवला नाही. मुख्यमंत्री सहायता निधीचा जो कार्यालय आहे ते बंद करून टाकलं आणि आज जर लीलावतीसारख्या हॉस्पिटलला तुम्ही BMCची नोटीस देऊन त्या डॉक्टरांना जर दम देत असाल, ज्या डॉक्टरांनी पूर्ण कोरोनामध्ये अहोरात्र मेहनत केली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये संजय राऊतचा सुद्धा इलाज झाला आहे, संजय राऊतचा इलाज त्या ठिकाणी झाला. संजय राऊतनी सुद्धा ICU मधले फोटो व्हायरल केले. त्या ठिकाणी अनेक मोठमोठे लोकांचे त्या ठिकाणी इलाज होतात, गरिबांचे होतात. त्या ठिकाणी स्टाफ नर्स आहे, डॉक्टर आहे. त्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटलमधून प्रेस कॉन्फरन्स घेता, सार्वजनिक त्या ठिकाणी डॉक्टरांना दम देता, नवनीत राणांच्या विरोधामध्ये अपशब्द वापरता. नवनीत राणा जेव्हा
जेलमधून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात तेव्हा किशोरी पेडणेकर आणि ती आमदार आणि बाकीचे काही लोक शिवसेनेचे आरोप करतात की नवनीत राणा नाटक करताय. अरे एका महिलेला तुम्ही त्या ठिकाणी लॉकअपमध्ये टाकता, एका महिलेला तुरुंगामध्ये टाकता, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता हनुमान चालीसा वाचन केल्यामुळं, आणि त्या ठिकाणी तुरुंगामध्ये सुद्धा त्या महिलेचा छळ होते. त्या ठिकाणी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जात नाही आणि बेल दिल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा बेल दिली न्यायालयाने त्याच्यानंतर त्यांनी पहिला इलाज लीलावतीमध्ये घ्यायला गेला तेव्हासुद्धा शिवसेनेकडनं टीका होते की नवनीत राणा नाटक करताय. आणि MRIचा फोटो बाहेर आल्यानंतर तुम्ही त्याचा विरोध करायसाठी लीलावतीमध्ये जाता. मला एकच विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की राज्यामध्ये अनेक प्रश्न आहे, अनेक लोकांच्या समस्या आहे, अनेक लोकांना न्याय द्यायचा आहे. ते सोडून तुम्ही जर लीलावतीला नोटीस देत असाल आणि उद्या जर लीलावतीचं मोजमाप कराल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही पूर्णपणे या पॉवरचा दुरुपयोग करत आहे. ही महाराष्ट्रातली देशाची जनता पाहत आहे. डॉक्टरांचा अपमान तुम्ही केलेला आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अरे बाळासाहेबांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी काम केलं. तुम्ही इंग्रजांच्या विचाराला चालून इंग्रजांच्या कायद्याचा वापर करून जे लोक धर्माचा प्रचार करतात, बजरंगबलीचं नाव घेतात, रामाचं नाव घेतात, त्या लोकांना, निष्पक्ष लोकांना, आमदार खासदारांना जेलमध्ये टाकायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे, शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. पण तुम्ही त्या ठिकाणी सत्तेच्या लोभापायी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्या ठिकाणी मोदीजींचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं तुम्ही मतं मागितले, लोकसभेमध्ये तुमचे खासदार आले, विधानसभेमध्ये तुमचे आमदार आले, पण हे कशामुळे आले? मोदीजींचा फोटो तुम्ही मोठा लावला होता. मोदीजींचं नाव घेऊन त्या ठिकाणी तुम्ही मतं जमा केले. आणि जेव्हा सत्ता करायची वेळ आली होती, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवायची वेळ आली होती, त्याच दिवशी भाजपच्या सरकार बनणार होती भाजप शिवसेनेची, तेव्हा तुम्ही भाजपला खंजीर खुपसून धोका देऊन त्या ठिकाणी तुम्ही पळ काढून ज्या प्रकारे आघाडी बनवून स्वतः मुख्यमंत्री झाले, तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली आहे. बाळासाहेबांच्या विचाराची जर हत्या तुम्ही केली तर महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये मुख्यमंत्री बनून त्या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांना तुम्ही पोरकं केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 14 तारखेला तुम्ही जी सभा घेणार आहे, नेहमी मुख्यमंत्री एकच म्हणते, जेव्हा उद्धव ठाकरे सभा घेतात, आम्ही मर्द आहे, आम्ही मर्दासारखं काम करतो. अरे बाळासाहेब जेव्हा वरतून पाहत असाल की ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या खुर्चीवर बसलेले आहे, एका मागासवर्गीय महिला खासदाराला ज्या मुख्यमंत्र्यांनी देशद्रोहाचा गुन्हा लावून जेलामध्ये टाकलं, ही उद्धव ठाकरेंची मर्दांगी नाही आहे. त्यांनी मर्दांगी म्हणायच्या आधी नामर्दांगीसारखं काम केलेलं आहे. एका महिलेला जेलामध्ये टाकून उद्धव ठाकरेंनी नामर्दांगीसारखं काम केलं आहे. बाळासाहेब सुद्धा वरतून पाहत असतील तर दुःखी होत असेल की कोणाच्या हातात ती सत्ता गेली आणि कोणाच्या हातात शिवसेनेचा कारभार गेला, हे त्यांना सुद्धा दुःख होत असेल. म्हणून 14 तारखेला त्यांची सभा जी आहे, त्यांना महाराष्ट्राच्या जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेसाठी जे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे, त्या महाराष्ट्राला प्रश्नाला वाचा फोडासाठी आम्ही 14 तारखेला एक प्राचीन मंदिर जे आहे, हनुमान मंदिर आहे आपल्या दिल्लीमध्ये, त्या ठिकाणी आम्ही शनिवारी 9 वाजता आरती करणार आहे. आणि त्या ठिकाणी कोण गदाधारी आहे आणि हनुमान चालिसाचं वाचन करून त्यासाठी हनुमानजीच्या संकटमोचन महाराष्ट्रात संकटमुक्त झालं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुठेतरी सद्बुद्धी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही 14 तारखेला 9 वाजता हनुमान चालिसाचं वाचन आणि हनुमानजींची महाआरती, रामाची महाआरती दिल्लीमध्ये आम्ही करणार आहे सगळ्या भक्तांच्या उपस्थितीत. आणि त्या ठिकाणी मला असं वाटते की महाराष्ट्राच्या सुख शांतीसाठी आज खऱ्या अर्थानं हनुमान चालिसा महाराष्ट्रामध्ये आणि हनुमानजीचं नाव घेण्याची गरज पडली आहे. आणि त्याचा विरोध राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. 14 तारीख को सर क्या करेंगे वो थोड़ा हिंदी महाआरती पूरा
या मैम बोल दीजिए, हाँ आप बोलिए मैम, आप बोलिए। पहले तो 124A जो आज सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट उस पर दी है, देश के 124A सेडिशन जो लगा था हमारे ऊपर, उसके अगेंस्ट, और बहुत सारे ग्रेट लीडर्स हैं। मुझे इस बात का बहुत ही अफसोस है कि हमारे जब ब्रिटिश पीरियड जब था हमारे देश में, जब हमारा देश मुक्त नहीं हुआ था, तो जितने ग्रेट लीडर्स ने देश के हित में काम किया, तब ये कलम उनके अगेंस्ट लगी थी 124A सेडिशन, क्योंकि वो ब्रिटिशों के अगेंस्ट था। और अपने देश में जब फ्रीडम होने के बाद भी आज एक लोक प्रतिनिधि हो या आम जनता हो या आम पब्लिक, कोई भी हो इस देश में रहने वाला, अगर वो अपने धर्म का प्रचार प्रसार करता है, तो आज महाराष्ट्र में ये परिस्थिति निर्माण हुई है कि उनके ऊपर देशद्रोह 124A सेडिशन जैसा कलम लगता है। पहले तो सभी देशवासी उसी के अफसोस में थे, और आज जो सुप्रीम कोर्ट ने उस पर निर्णय दिया है और स्टे दिया है, जो भी अंडर ट्रायल जिन पे 124A चल रहा है, उस पे आगे की कोई कार्रवाई नहीं हो, और नहीं, कोई भी राज्य ने इस पे कार्रवाई ऐसे कलम पे की नहीं जानी चाहिए। अगर कोई करता है तो उसको पूरा राइट है, वो जाके कोर्ट में इसके अगेंस्ट लड़ सकता है। तो पहली बात, हमारे ऑर्डर में ही 124A का सेडिशन का ऑर्डर ने, जज ने खुद इसका जजमेंट दिया है कि ऐसी कोई भी कलम इन पे लागू नहीं होती है। तो आने वाले समय में जब जून में हमारा पार्लियामेंट होगा, एज ए मेंबर, जब इसमें कोई भी अमेंडमेंट्स सरकार लाएगी तो उस पर ज़रूर खड़े होके, क्योंकि ये चीज़ें मैंने भुगती हैं, और महाराष्ट्र से पहली मेंबर ऑफ पार्लियामेंट है महिला जिसको ये केस के अंदर कोर्ट जेल में भेजा गया, तो उस पर ज़रूर बोलेंगे। और एक चीज़ तो ये सरकार का, केंद्र सरकार का दिल से अभिनंदन करना चाहिए, क्योंकि आज़ादी के बाद पहली बार जितने भी ब्रिटिश कालीन जो भी कलमें हैं, उसको हटाने पे और उस पे अमेंडमेंट्स लाने में सिर्फ ये सरकार काम कर सकती है और कोई नहीं। और हमारे यहाँ पर ब्रिटिश रूल्स के जो नियम है, जो ऑफेंस है, उस पे काम करने वाला उद्धव ठाकरे, और ये सरकार मोदी ही जी सिर्फ ये सब चीजें हटा सकते हैं। पर हिटलरशाही आज भी मेरे महाराष्ट्र में उद्धव ठाकरे के माध्यम से महाराष्ट्र में सबने देखी है, पूरे देश की जनता ने ये महसूस किया और देखा भी है। उसके लिए तो उनका अभिनंदन करती हूँ। और जितनी भी तकलीफें मुझे दी हैं, मुझे लगता है लड़ने वालों के लिए तकलीफें लाके उन्हें थमा नहीं सकते हैं। हम लड़ने वालों में से हैं, ना ही डरने वालों में से, सबसे पहली बात। और जब मैं ओम बिरला जी को मिलके, हमारे स्पीकर को, मैंने सभी के साथ में किया कि 23 को प्रिविलेज के अगेंस्ट मेरा पूरा स्टेटमेंट होगा। जो जैसे जैसे इल्लीगली मुझे पकड़ा गया, इल्लीगली मुझे फोर्सफुली जेल लेके जाया गया, लेके गए, लॉकअप में डाला गया, वहाँ पे किस तरीके से ट्रीटमेंट हुई, उस विषयों पे मेरा 23 तारीख को मेरा स्टेटमेंट प्रिविलेज के सामने होगा। और वो मैं 23rd ऑफ दिस मंथ वो भी किया जाएगा। और उसके बाद 100% प्रिविलेज ने समय दिया है, और उसमें अपनी पूरी चीज़ें जो भी मेरे साथ हुई हैं, और उसमें प्रिविलेज इज एज कंपेयर टू एज कोर्ट, इट इज गॉट ऑल दी राइट्स। जब आप प्रिविलेज के सामने बैठते हैं तो आपको शपथ दी जाती है कि जो भी घटना हुई, जिस तरीके से उसकी सत्य व्यथा आप यहाँ पे बताएंगे, उस तरीके से प्रिविलेज में शुरुआत की जाती है। और आप सभी को पता है, लीलावती ये बहुत जूना एक हॉस्पिटल है। मुझे बहुत हंसी आती है कि हम इतने रिस्पॉन्सिबल पर्सन है, जब हम एक आधे हाउस को रिप्रेजेंट करते हैं तो हमारे ऊपर जवाबदारी बहुत रिस्पॉन्सिबिलिटी से लोग हमारे ऊपर देते हैं। जब मैं लीलावती में थी, वो फोटो वायरल हुए, आज ये नए कोई फोटोज वायरल नहीं हुए, फोटोज वायरल हुए। बीएनसी का एक आधा व्यक्ति अपने प्राइवेट ट्रीटमेंट के लिए कोई हॉस्पिटल जाता है, ये कौन सी किसी को राइट्स, कौन से, अगर मैं अंडर ट्रायल होती, अगर मैं जेल से उनके कस्टडी में होती और हॉस्पिटल जाती, सो देन द डिपार्टमेंट हैज ऑल दी राइट्स कि मेरे अगेंस्ट वो जो इंक्वायरी करना है वो हॉस्पिटल से कर सकते हैं। उनका ऑफिशियली वो डिपार्टमेंट का है, बीएनसी का नहीं है, कोई भी मेंबर का नहीं है। और जिस तरीके से एक महिलाओं के पर्सनल क्या चेकअप हुए हैं, किसका ट्रीटमेंट हुआ है, क्या मेडिसिन चालू है, ये पूछने का राइट्स इस देश में आज तक किसी भी हाउस को किसी ने दिया नहीं है। उसके अगेंस्ट उद्धव ठाकरे काम कर रहे थे। मेरा उद्धव ठाकरे जी को सवाल है,
क्वेश्चन था, उस दिन भी था और आज भी है। प्रेस भी लिया उन्होंने। और जो महिलाएं जाके वहाँ पर पूरी फैकल्टी को टॉर्चर कर रही हैं, डॉक्टर को क्वेश्चन आंसर कर रही हैं, खुद कंपाउंडर है और वो डॉक्टर को क्वेश्चन कर रही हैं कि आपने क्या ट्रीटमेंट दी है। तो मुझे हंसी भी आई और मुझे दुख भी हुआ कि एक महिला की प्राइवेट चीज़ों के बारे में ओपनली चर्चा करके उनकी इंक्वायरी की, MRI की रिपोर्ट, ट्रीटमेंट की रिपोर्ट, उनमें क्या प्रॉब्लम है वो मांगने का राइट्स उन्हें किसने दिया? उद्धव ठाकरे गिर सकते हैं, ये तो सभी को पता है। उन्होंने उसी दिन दिखा दिया कि वो अपनी कुर्सी के लालच में कहाँ तक गिर सकते थे और उन्होंने उससे भी लिमिट क्रॉस करके हॉस्पिटल में जब अपने लोगों को भेजकर इंक्वायरी कराई तो उस दिन और दिखा कि उनका कोई स्तर बाकी अभी रहा नहीं है। तो मैं बोलती हूँ, मैं उनसे पूछती हूँ कि उद्धव ठाकरे 2 वर्ष अपने CM कार्यालय में गए नहीं। उन्होंने उसका एक ही रीजन दिया कि भाई मेरी तबीयत खराब है, इसके लिए आई कैन नॉट अफोर्ड टू मूव आउट फ्रॉम माई हाउस एंड आई एम स्कैर्ड ऑफ कोरोना, इसके लिए मैं घर से बाहर नहीं जा सकता हूँ। उद्धव ठाकरे जी ने उसकी पूरी MRI से लेके, ट्रीटमेंट से लेके, मेडिसिन से लेके, ऑपरेशन से लेके सब डिटेल मुझे दे दें। और एक महिला होने के नाते भी मैं उद्धव ठाकरे की सरकार को पूरी रिपोर्ट दूंगी कि मेरी ट्रीटमेंट में क्या प्रॉब्लम है, क्या ट्रीटमेंट होनी चाहिए और कैसी होनी चाहिए। उन्होंने पहले मुझे पूरी रिपोर्ट उनकी दें, उसके बाद मैं उसके ऊपर कुछ बोलूंगी। और जो अभी क्वेश्चन आंसर करना है, बट आई टेक वन मोर दिस थिंग कि जो मेरे फ्लैट के अगेंस्ट मुझे नोटिस दी है आज, ये मुझे लगता है वो फ्लैट में मुझे रहते हुए 7 वर्ष हो रहे हैं, 6 से 7 वर्ष हुए हैं। और वो बिल्डिंग, ना मैं बिल्डर हूँ, ना वो प्रॉपर्टी की मैं हेड हूँ या मालिक हूँ, किसी ने बनाई, मैंने खरीदी और मैं उस घर में रहती हूँ। ये सीधे से, और कई परिवार उस घर फ्लैट में रहते हैं, बिल्डिंग में रहते हैं। उन्होंने सडन ऑफ 124 लगाई, हम जेल के अंदर, सब वो नोटिस हमारे गेट के दरवाजे के बाहर लगा के जा रहे हैं। इंसानियत तो जिंदा ही नहीं रही है। और आपने ही परमिशन दी है ऑनर को, जो बिल्डिंग के ऑनर थे, जिन्होंने बनाया, बिल्डर को सब दिए, आज नोटिस लगा के गए हैं। मुझे ये उनसे एक प्रश्न पूछना है कि आप गिरोगे भी तो कितना गिरोगे? आपको ये लगता है कि घर का अगर कोई पार्ट तोड़ दिया तो हम बेघर हो जाएंगे? आप बेघर भी कर देंगे तो हमारी लड़ाई अगेंस्ट करप्शन ये महाराष्ट्र में पहले भी थी और आज भी उसके अगेंस्ट हम खड़े रहेंगे। जो महाराष्ट्र का नुकसान करने के लिए आगे आ रहे हैं उसे पीछे खींचने का काम हम पूरी ईमानदारी से करेंगे। और जो नोटिस दिए हैं लीगली हम उसका उत्तर जरूर देंगे। हम लीगल पे विश्वास करते हैं और लीगली हम आगे जाएंगे। लेकिन उसमें जो फ्लैट के अंदर जो बताया कि स्ट्रक्चर आपने बदल दिया। सी आई टेल यू वन थिंग, जब भी होता है, जब भी आप किसी से फ्लैट लेते हैं तो आप हल्का चेंजेस करने का पूरा राइट्स रखते हैं। अगर आप बीम तोड़ते हैं, अगर हमने जिस पोजीशन में थी उसी पोजीशन में हमने खरीदी है, उन्होंने किसको परमिशन दी, कैसे दी, वो मुझे नहीं पता, वो बिल्डर को उनको क्वेश्चन करने का पूरा राइट्स है। जिस घर में मैं रहती हूँ मैंने एज इट इज वो घर लिया है। पर आज सडन ऑफ उद्धव ठाकरे को क्या सूझा कि नवनीत राणा उनके अगेंस्ट और रवि राणा उनके अगेंस्ट बोल रहे हैं, करके नवनीत राणा का घर तोड़ना है, यही उद्देश्य रह गया है, राजद्रोह लगाना है और राजद्रोह लगाना है। ये सब चीजों को अगर देखा तो एक जिसको व्यक्ति को साधारण सा दिमाग नहीं होगा ना, उनको भी ये समझेगा कि ये श्रूढ़ बुद्धि की राजनीति ये महाराष्ट्र में चल रही है और वही कर रहे हैं। स्टेटमेंट की वजह से आपको कुछ नोटिस दिया गया है क्या कोर्ट की तरफ से? मैं आपको एक चीज बताना चाहूंगी, कोर्ट का मैंने हमेशा आदर किया है, रवि जी ने भी आदर किया और देश में रहने वाला हर एक व्यक्ति कोर्ट के आदेशों का पालन करता है। और मैं बहुत ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटी से ये शब्द बोलती हूँ। कोर्ट ने मुझे जब भी कहा कि यू कैन नॉट टॉक ऑन पर्टिकुलर सम सब्जेक्ट, आप ये सब्जेक्ट पे बात नहीं करेंगे, हमने वो सब्जेक्ट को हाथ भी नहीं लगाया। और मेरे साथ जो हुआ, आज BMC का इशू है, मेरे घर गिराने के लिए अगर कोई आके लेटर लगाता है, BMC चिपकाती है, तो उस पर बोलने का अधिकार मुझे मेरे संविधान ने दिया है। फ्रीडम ऑफ स्पीच कहाँ पर है? अगर मेरे साथ जो हो रहा है, मेरे घर गिराने के लिए अगर कोई पोस्टर लगा रहा है तो उस पर मैं बात करूंगी। हॉस्पिटल में मेरी प्राइवेट हेल्थ चेकअप के बारे में अगर कोई इंक्वायरी करने जाता है जिसको मैंने राइट्स नहीं दिए हैं, अगर वो जाके पूछेगा, उस पर बोलने का अधिकार मुझे मेरे संविधान ने दिया है और उसका पालन मैं करूंगी और कोर्ट का पालन मैं पूरी रिस्पेक्ट से करती हूँ। 14 तारीख को मुझे लगता है कि 14 तारीख को महाराष्ट्र में जो
अपनी विचारधारा छोड़कर दूसरे मार्ग पे हैं, उनकी कोई सभा है महाराष्ट्र में, और उसी दिन ये संकट से महाराष्ट्र को बचाया जाए, इसके लिए संकट मोचन की आरती सुबह 9 बजे हम दिल्ली में एक मंदिर में संकट मोचन के जाकर आरती करने वाले हैं कि ये संकट जल्द से जल्द हमारे महाराष्ट्र से दूर हो। मैंने ऑलरेडी कह दिया 124A सेडिशन जो लगा है, मुझे लगता है ये ब्रिटिश कालीन में ब्रिटिशों ने हमारे देश पे लगाया था, और जो ग्रेट लीडर्स थे हमारे देश के, उनके अगेंस्ट ये कार्रवाइयां होती थी। पर आज इस देश में रहने वाला और देश के हित में बात करने वाला, धर्म का प्रचार प्रसार करने वाले पे देशद्रोह का कलम लगता है। तो मुझे लगता है जो केंद्र सरकार आज ब्रिटिश आदेशों को और हुकुमशाही के जो भी कलम लगे उसको हटाने का काम कर रही है, तो हमारे देश के प्रधानमंत्री जी को, गृह मंत्री को और लॉ मिनिस्टर को दिल से ये देश का हर एक व्यक्ति अभिनंदन करता होगा, दिल से उनका धन्यवाद करता होगा कि ब्रिटिश कालीन जो भी चीजें हमारे देश में आज भी है उसे हटाया जाए और देश के हित में काम किया जाए। सेशन कोर्ट ने भी अपने बोला था। ये अपना ये वाला मंदिर है ना, ये हमारा प्राचीन मंदिर है, प्राचीन मंदिर है ना, कनॉट प्लेस में। ये 14 तारीख दिल्ली में हनुमान मंदिर में जाने की वजह क्या है? ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपली विचारधारा सोडलेली आहे असे उद्धव ठाकरेजीची सभा महाराष्ट्रामध्ये ते घेणार आहे, त्याच दिवशी आम्ही दिल्लीमध्ये उपस्थित आहोत आणि सकाळी 9 वाजता 14 तारखेला आम्ही संकट मोचनचे मंदिरात जाऊन आरती करणार आहे की हा संकट जे महाराष्ट्रावर आलेला आहे तो दूर झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही आरती 14 तारखेला कनॉट प्लेसला 14 तारखेला 9 वाजता सकाळी आम्ही ती आरती काही करणार। मराठीमध्ये उत्तर हवंय। तुम्ही कोर्टानं तुम्हाला एक नोटीस बजावलेली आहे की तुमचा जामीन रद्द का करण्यात येऊ नये, कारण तुम्ही जे स्टेटमेंट मी आपल्याला सांगते, आज जे 124A सेडिशन मध्ये जे सुप्रीम कोर्टने आदेश दिले, ज्यांच्यावर हे केस लागले आहेत ते सेशन मध्ये जाऊन खालचे कोर्टामध्ये जाऊन आपली मागणी करू शकतात, आणि ज्यांना हे लावण्यात याच्यावर कोणतीही कारवाई जूनपर्यंत होणार नाही असा सुप्रीम कोर्टने आदेश दिलेले आहे। आणि जे कोर्टाने म्हटलं, जे नोटीस आम्हाला बजावलेली आहे, कोर्टाचा आम्ही पूर्ण सन्मान करतो, त्यांच्या आदेशाचं पूर्ण आम्ही पालन केलेलं आहे। पण आज जशी BNC आमच्या घरावर कारवाई करायला नोटीस चिपकवत आहे आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन काही लोक उद्धव ठाकरेंनी पाठवलेले माझी प्रायव्हेट हेल्थ चेकअप जी झालेली आहे, एक महिलाची इन्क्वायरी करणं ॲज ए प्रायव्हेटली, ते कितपर्यंत योग्य आहे ते बोलणं एक प्रेस समोर हा माझा कर्तव्य, आणि फ्रीडम ऑफ स्पीच हा माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आम्हाला हक्क दिलेला आहे आणि ती मी बजावणार आहे। दिल्लीमध्ये आहात, गृहमंत्र्यांची भेट कधी घेणार आहात आपण? गृहमंत्र्यांची भेट कधी घेणार आहात? मी गृहमंत्रीजींनाही अप्रोच केलेला आहे, मी जिथे जसं जसं मला वेळ ते देतील तसं तसं मी जाऊन त्यांना सगळ्यांना भेटणार आहे आणि त्यांना या गोष्टीची, या कलमाची, आमच्यावर अन्याय झाल्याची पूर्ण माहिती त्यांना आहे। आणि 14 तारखेला उद्धव ठाकरेजींना माझा एक प्रश्न होता, त्यांनी त्याचं उत्तर त्या सभेमध्ये द्यावे की ते मैदानात उतरून इलेक्शन लढणार का, आणि लढणार तर कोणत्या मतदारसंघातून लढणार। बाळासाहेबांनी कधी इलेक्शन लढले नाही, त्यांनी कधी पदाचं लालच केलं नाही। जर तुम्ही पदाचा तुम्हाला लालच आहे तर तुम्ही इलेक्शन लढा, आणि मी तुमच्या समोर विरोधात लढणार आहे, फक्त तुम्ही ते 14 मध्ये तुम्ही ते अनाउन्स करून द्या की कोणत्या क्षेत्रातून, कोणत्या डिस्ट्रिक्टतून, मतदारसंघातून लढणार। अभी 14 तारीख को उद्धव ठाकरे जी जो सभा ले रहे हैं महाराष्ट्र में, उनको मैंने एक प्रश्न पूछा था कि आप, हमारे आदरणीय बाला साहेब ठाकरे जी ने कभी इलेक्शन लड़ा नहीं और कभी पद पे बैठे नहीं, उन्होंने सिर्फ सैनिकों को पद पे बिठाया, सिर्फ सैनिकों के लिए लड़ाई दी और हिंदुत्ववादियों के लिए लड़ाई। तो अभी 14 तारीख को जब अपनी स्पीच लेंगे, स्पीच में जब सभा में वो अपने भाषण में जो मैंने प्रश्न उनको पूछा है कि आप अगर पद का लालच रखते हैं तो आपने इलेक्शन भी लड़ना चाहिए। अगर आप इलेक्शन लड़ना चाह रहे हैं और लड़ेंगे, आपको पद चाहिए तो इलेक्शन लड़ना भी चाहिए, और आप लड़ते हैं तो आपने 14 तारीख को जाहिर करना चाहिए कि आप कौन से मतदार से, कौन से क्षेत्र से आप लड़ेंगे और आपके विरोध में मैं खड़ी रहूंगी। अगर सत्ता का लालच है, कुर्सी का लालच है,
तो लोगों की सेवा करके इलेक्शन जीतना भी सीखना चाहिए. अमित शहानी वेळ दिलाय आपल्याला. मी अमित शहाजी अजूनपर्यंत काल रात्रीपर्यंत इथे नव्हते. मागितलं नाही आम्ही. आम्ही वेळ मागितला नाही. या देशाचे जेवढे महत्वाचे लोक जे काम करत आहे देशासाठी ते खूप इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. आमचे मुख्यमंत्री साहेबांसारखे फ्री नाही बसले आहे जो 2 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जात नाही. तर मी त्यांना त्यांचा वेळ पाहूनच त्यांना वेळ मागणार आहे आणि मी माझी व्यथा जाऊन त्यांना नक्की सांगणार आहे. जी माझ्यासोबत पीडत झाली आहे त्याच्यात विरोधात त्यांना सगळी माहिती आहे. त्यांनी सगळी माहिती काढलेली आहे आणि मी माझा न्याय त्यांच्याकडे जाऊन मागणार आहे. और महाराष्ट्र में इस बार राम भक्त और हनुमान भक्त इनकी सही पोजीशन, इनकी सही जगह ये महाराष्ट्र के लोग, ये शिव सैनिक के उद्धव ठाकरे को जरूर दिखाएंगे. मुंबई महानगर. मैडम एक और बात, आपका जो दिल्ली दौरा है इसके बाद अटकलें लग रही है कि भारतीय जनता पार्टी के साथ आपकी जो क्लोजनेस है वो बढ़ती जा रही है और हो सकता है कि फ्यूचर में आप सपोर्ट किया हमने. BJP मैंने ज्वाइन कर तो लें. खुलेआम मोदी जी के साथ रहकर उन्हें समर्थन दिया है. निर्दलीय चुन के आने के बाद भी उनको समर्थन दिया है. एज ए विधायक भी उनके पार्टी को इन्होंने समर्थन दिया है. तो मुझे स्पेशल दिखाने की जरूरत नहीं है कौन हमारे क्लोज आ रहा है और कौन हमसे दूर जा रहा है. हम न्याय की लढाई लढ रहे हैं. हमारा और बोलते ना संकट मोचन, काही लोकांनी मला विचारला की संकट मोचनला तुम्ही आठवण केली आणि आज तुम्ही संकटामध्ये आहे. मला वाटते संकट मिटवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये 124A सेडिशनवर आज जे निर्णय झाला तिथून सिद्ध होते जो उस पर विश्वास रखता है वो तुम्हारे साथ होता है. मैम वो चीज़ क्या हुआ कि एसटी कमीशन के सामने आप एट्रोसिटी के मामले में जाने वाले थे, उसके ऊपर आपने कुछ लेटर लिखा है क्या या फिर? और रामदास आठवले ने अपनी मुलाकात नहीं की है. सपोर्ट. रामदास आठवले जी आए, उनका दिल से मैं धन्यवाद करती हूँ. बहुत सारे MP भी मिलने मुझे यहाँ पर आए. जिनको लगा ये अन्याय हुआ है वो सभी अप्रोच कर रहे हैं. कई फोन पे बात कर रहे हैं, कई आके जिनसे पॉसिबल हुआ वो दिल्ली आके मुझसे मिल रहे हैं. देवेंद्र फडणवीस साहब हॉस्पिटल आके, उनकी तबीयत खराब रहने के बाद भी वो हॉस्पिटल आके मुलाकात लेते हैं. नारायण साहब ने तो खुद ओपनली प्रेस कॉन्फ्रेंस लेके सपोर्ट और हमारे साथ खड़े हैं वो जाहिर किया है. तो मुझे लगता है कि जितने भी लोग हैं जो भगवान में विश्वास रखते हैं वो सब हमारे साथ हैं. मैम कुछ भारतीय जनता पार्टी से बात हुई है, कभी आप ज्वाइन करने के लिए कुछ आगे बात बढ़ी है? क्योंकि जिस तरह से लोग आपसे मिलने आ रहे हैं तो ज्वाइन भी हो कर सकती हैं जल्दी ही. आपका क्या मेरा मुद्दा संकट मोचन जी को लेके है. संकट मोचन को याद किया करके सेडिशन लगा. आप कौन से ट्रैक पे जा रहे हैं? जब ऐसा कुछ होगा देश के प्रधानमंत्री के आपको साथ जरूर है, बताऊंगी मैं. उनको पूरा सपोर्ट है हमारा. और देश के लिए जो और जो देश के प्रधानमंत्री अच्छे काम कर रहे हैं उनके साथ हम उनके साथ हमेशा. मुंबई कब जा रहे हैं? और महाराष्ट्र में बताना चाहता हूँ कि बाला साहब ठाकरे ने शिवसेना स्थापन की थी और उद्धव ठाकरे जी ने सुलेमान सेना बना दिया उसको. यानी जिस तरह से बाला साहब ठाकरे जी ने हिंदुत्व के लिए, हिंदुत्व को मजबूत करने के लिए जो शिवसेना स्थापन की थी, उद्धव ठाकरे जी ने ये महाविकास आघाड़ी के विचारों पे अंग्रेजों के कायदों का पालन करके सुलेमान सेना बनाने का काम किया है. और उसी सरकार के अंदर उद्धव ठाकरे जी के साथ एक शकुनी मामा है, जो शकुनी मामा सही मायने में उद्धव ठाकरे जी को पूरा ले डूबने वाला है. और इसके लिए मुझे डूबने वाला है, डूबने की स्थिति चल रहा है. और मुझे लगता है कि जो स्थिति आज राज्यसभा शिवसेना की महाराष्ट्र में है, आने वाले परिस्थिति में शिवसेना के टिकट मांगने के लिए भी लोग नहीं मिलेंगे. ऐसी परिस्थिति शिवसेना की होगी. हाँ 100%. सर शकुनी दूरिया तो हो जाता है.